यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यावं. एक खरोखरच अतिशय सुंदर सामना मैदानामध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या चढाईपर्यंत एक उत्कंठा होती. त्या चढाईमध्ये काय घडतंय, परंतु त्या ठिकाणी कोणती रिस्क घेतली नाही आणि सामना समान गुणांवर पाहायला मिळतोय पूर्ण वेळेमध्ये. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी थोडं पेशन्स आणि या ठिकाणी आक्रमकता याचा आता या पुढील 5 एंट्रीमध्ये 5-5 चढायांमध्ये काय घडतंय ते महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या ठिकाणी अनुभवी आहे तो शिवराजी क्रीडा मंडळ आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजेच कुसुमादेवी क्रीडा मंडळ. दोन्हींकडे आक्रमक खेळाडू आहेत, चांगले डिफेंडर आहेत, चांगले रेडर आहेत. परंतु या ठिकाणी या 5-5 रेडमध्ये काय घडतंय, शेवटच्या चढाईमध्ये खरोखरच प्रयत्न करणं अपेक्षित होतं ते म्हणजे अनिकेतला, पण ती संधी गमावली आहे आणि आता पुन्हा एकदा 5-5 रेडनं पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. पंचांना विनंती करतो लवकरात लवकर नावं घ्या. पुढील सामना आहे तो म्हणजेच श्री गणेश वर्सेस भैरवनाथ ब च्या दरम्यान या ठिकाणी सामना खेळला जाईल. इतकं सुंदर आयोजन या ठिकाणी भैरवनाथ क्रीडा मंडळानं केलंय. यासाठी एक सूचना आहे, बाद होणाऱ्या खेळाडूंसाठी चेअर ठेवलेल्या आहेत त्या व्हाईट कलरच्या आहेत आणि रेड कलरच्या चेअर्स या राखीव खेळाडूंसाठी असणार आहेत असं या ठिकाणी जाहीर केलंय. राखीव चेअर ह्या ग्रीन मॅटच्या तिकडे ठेवाव्यात अशी विनंती मी या ठिकाणी करतो. एक रंगतदार सामना खरोखर सांगतो की सर्वांचेच हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना होता. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचा या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय, कारण का ह्याही मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये खेळली जाते ते म्हणजे भैरवनाथ क्रीडा नगरीमध्ये आणि त्यामध्ये ही पहिला उद्घाटनीय सामना इतका तुल्यबळ दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय.
लास्ट अँड फायनल कॉल यापूर्वीच देण्यात आला आहे ते दोन्ही संघांना. श्री गणेश आणि भैरवनाथ बी दोन्ही संघांनी त्वरित मैदानाकडे यायचं आहे. श्री गणेश आणि भैरवनाथ बी दोन्ही संघांना विनंती करतो आपण त्वरित मैदानाकडे यावं. एक हाय व्होल्टेज मॅच मैदानामध्ये सांगता होताना पाहायला मिळते. खरोखरच विचार करावा लागेल तो म्हणजेच शिवराजाच्या व्यवस्थापनाला इतकी जबरदस्त टक्कर दिली ती म्हणजे कुसुमादेवी क्रीडा मंडळानं. आणि या ठिकाणी आपण या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. अर्थातच दिला जाईल तो म्हणजे ज्यानं खरोखरच आपला संघ मोठ्या अडचणीमध्ये सापडला होता अशा खेळाडूला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार अनिकेत सामंतला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. मी विनंती करतोय